मला 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 असं वाटतं माधवराव भंडारींकडे आपण येऊ. माधवराव, आता अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत मलिक साहेबांनी. काय आपण म्हणाल या विषयावर? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी त्यांनी काही विधानं केलेली आहेत. आतापर्यंतच्या ऐतिहासिक दाखले देऊन त्यांनी काही म्हटलेलं आहे. काय म्हणाल आपण याच्यावर? राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याने दुसऱ्याची नियत आणि नीतीबद्दल बोलणं ह्याच्या इतका विनोद दुसरा कुठला असू शकत नाही. की ज्या पक्षाचा जन्मच मुळात दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसण्यामधून झाला आणि ज्याला ज्याला नेता मानलं त्याच्या त्याच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला, मग यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील असू देत, राजीव गांधी असू देत, नाही तर सोनिया गांधी असू देत, त्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी दुसऱ्याची नियत आणि नीतीबद्दल बोलणं. पण ठीक आहे, कारण शेवटी ते काँग्रेसच्या संस्कारांमधून आलेले आहेत. नवाब मलिकांच्या माहितीसाठी मी इथे एक पुस्तक आणलेलं आहे मुद्दाम. देशातल्या दंगलींचा संपूर्ण आढावा याच्यामध्ये आहे. ज्यांनी आयुष्यभर रॉ मध्ये आणि आयबी मध्ये काम केलं, ज्यांनी केलेल्या कामाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार केला, गौरव केला, असे RNP सिंग नावाच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि 1950 सालापासून 2004 पर्यंत जेवढ्या दंगली देशामध्ये झाल्या त्याचा आढावा त्यांनी याच्यामध्ये घेतला आहे. काही आकडेवारी नवाब मलिकांच्या माहितीसाठी सांगतो, त्यांना ती लक्षात ठेवायला बरी वाटेल. 1977 पर्यंत देशामध्ये काँग्रेसचं एक छत्री राज्य होतं. 1950 ते 1977 या काळामध्ये देशामध्ये 2962 दंगली झाल्या. 1950 ते आज 2012 पर्यंत 2004 पर्यंत देशामध्ये 12,000च्या वर दंगली झाल्या. आणि 2 वर्षांचे आकडे मुद्दाम सांगतो आपल्याला. 1975 मध्ये 205 दंगली झाल्या, 1976 मध्ये 169 दंगली झाल्या आणि 1977च्या पूर्वार्धामध्ये 188 दंगली झाल्या. हे 3 वर्ष मी एवढ्यासाठी सांगितले की या काळामध्ये आम्ही सगळे तुरुंगात होतो. कुणी केल्या दंगली? या नवाब मलिक काय म्हणाल याच्यावर? राज्य नवाब मलिक काय तुमचं म्हणाल होतं. याच्यावर? साधारणतः असं आहे, 5.5 आणीबाणीमध्ये तुरुंगात होतो. असं आहे आणि की एवढे या शेकडो दंगे देशामध्ये देशाच्या पाठीवर होतो ते कोण करत होतं? 1947 च्या देशामध्ये इतके दंगे काँग्रेसने आजपर्यंत पार्श्वभूमीपासून घडवून देशाचे 2 तुकडे झाले. या त्या देशामध्ये दिवसापासून काँग्रेसने संघाची लोक देशाची या फाळणी देशामध्ये काँग्रेसने केली. काँग्रेसची राजवट असताना सगळी दंगल पेटवणारी लोक हे संघाचे कार्यकर्ते होते. स्वतः अटल बिहारी वाजपेयी माझ्या गावातून 2दा निवडून आले. माझ्या गावातून नानाजी देशमुख निवडून आले. हे लोक तिकडे बोलत होते की मुस्लिमांची मतं ज्या डब्यात पडतील त्या डब्याची मतं आम्हाला नको. या प्रकारे घृणा पसरवणारी लोक आता कुणाकडे बोट दाखवताय तुम्ही? भंडारी साहेब, भाजपच्या लोकांनी राम मंदिरची देणगी तुमच्या लोकांनी टाकलेली आहे. या देशातलं कुठलीही दंगल आणि त्याच्या पार्श्वभूमीमध्ये संघाचे कार्यकर्तेच असताय. धार्मिक भावना भडकवणे, मुस्लिमांच्या विरोधात तीळ निर्माण करण्याचा कार्यक्रम हा संघाचा आहे आणि त्याच्या आधारावर तुमचं सगळं राजकारण या देशात चाललं आजपर्यंत. पण मलिक साहेब त्यांनी जे सांगितलं, मलिक साहेब प्रश्न विचारला, 75, 76, 77 मध्ये दंगली कोणी केल्या? त्यांचं म्हणणं मलिक साहेब ते त्यावेळेस तुरुंगात होते. नाही, तुमचे नेते जरी आतमध्ये गेले असतील तर तुमचे काही कार्यकर्ते सर्व तुरुंगात होते. नेते आत गेले तर खालचे कार्यकर्ते. असं आहे, तुम्ही जाऊ द्या गप्पा नका मारा. आमच्या जिथे जन्म झालेला आहे ना, माझ्या ज्या गावात, तिकडेच नानाजीचे आश्रम आहे. अटलजी 2दा तिकडून खासदार झाले. अटलजी भाषा बोलत होते, ज्या मतपेटीमध्ये मुस्लिमाच्या मतं पडतील ती मतपेटी मला नको. असं मलिकजी साबळेंना काहीतरी बोलायचंय. साबळेंना काहीतरी बोलायचंय. वापर करताय संजीव साबळेंना काहीतरी बोलायचंय. तुमच्याकडे माधवराव, 1 मिनिट. संजीव साबळेंना काही बोलायचंय. मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे की माधव भंडारी ह्या दंगलींबद्दल मुस्लिमांना जर जबाबदार धरत असतील तर मग माफी कशासाठी मागतात? जर हे सगळे मुस्लिम जे आहेत हे दंगलखोर आहेत, त्यांच्यामुळे हा देशामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे, तर अशा मुस्लिमांची माफी मागायची वेळ केवळ तुमच्यावर मतांमुळे मतं मिळवण्यासाठी आली का कशासाठी आली? मग चुका तुमच्याकडनं झालेल्याच नाही आहेत आणि चुका जर सगळ्या मुस्लिमांनी केल्या असतील तर त्यांनी माफी मागायला पाहिजे. तुम्ही कशाला त्यांची माफी मागताय? हे स्पष्ट होऊ देत. माधवराव बोला. त्यांचं बोलणं उद्या मत बोलतो. झालं बोला.
संजीव साबळे साहेब आपल्यासारख्या पत्रकाराकडून हे इंटरप्रिटेशन मला अपेक्षित नव्हतं. मी हे इंटरप्रिटेशन केलंच नाही. मी सुरुवातीला सांगितलं की 50 ते 77 काँग्रेसची राजवट होती, दंगली केल्या कोणी? 75, 76, 77 काँग्रेसचं एक छत्री राज्य होतं, आम्ही सगळे तुरुंगात होतो, दंगली केल्या कोणी? मी हिंदू मुसलमान तुमचे बोलत नाहीये, कार्यकर्ते तुम्हाला हिंदू मुसलमान दिसताय. आणि जर काँग्रेसनी जर दंगली केल्या असतील तर तुम्ही मुस्लिमांची माफी का मागताय? एक मान्य केलं की या सगळ्या आम्ही दंगली माफी काँग्रेसनी कुणाची केल्या. मागतो? मुस्लिमांची आम्ही जे बोललो आहोत ते नीट समजून घ्या. बोला, जर बोला. काही चुका झाल्या असतील तर त्या बदलायला, दुरुस्त करायला आम्ही तयार आहोत. आम्ही मोकळ्या मनाचे आहोत, हे आम्ही सांगतो. त्याच नेमक्या चुका कुठल्या तुम्हाला त्याच्यामध्ये जातीय दंगली तुम्हाला दिसतात, आम्हाला नाही दिसत आहे. चुका कोणत्या तुम्ही म्हणताय ते कारण कळायला तुम्ही पाहिजे. घडवलेल्या दंगली आहेत, आमचे तुम्हाला त्या तुमच्या मनातलं जे आमचे- खवखवत आहे नाही नाही ते तुमचं बाहेर पडतंय. नाही मी काही कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही आहे, पण मला फक्त कुठल्या चुकांबद्दल तुम्ही बोलताय एवढ्या चुका तरी लोकांना कळू देत की आम्ही झाल्या चुका असतील, चुका झाल्या असतील तर माफी मागू. तर कोणत्या एक चुका? साधा मुद्दा यातला असा आहे की ज्या इतिहासाबद्दल तुम्ही तुमच्या सुरुवातीचं जे काही रिपोर्टर्स म्हणून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्ही एक इतिहास शब्दप्रयोग मुद्दाम केला. तुम्हाला कुठला इतिहास सांगायचा मला माहित नाही, किंवा तुम्हाला कुठल्या इतिहासाकडे बोट दाखवायचं आहे तेही मला माहित नाही. पण गेल्या 50-60 वर्षामध्ये देशातल्या अल्पसंख्य समुदायाला भारतीय जनता पार्टीच्या जवळ येऊ द्यायचं नाही, हा प्रयत्न काँग्रेसने आणि प्रसारमाध्यमांमधल्या एका वर्गाने अत्यंत जाणीवपूर्वक चालवलेला आहे. आणि त्यामुळे ही दरी राहिलेली आहे. आम्ही समाजातल्या सगळ्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या ह्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न समोर लोकशाहीमध्ये दिसतोय. प्रत्येकापर्यंत पोहोचणं हा आमचा अधिकार आहे. बरोबर आहे. आणि हा अधिकार जर तुम्हाला मान्य नसेल तर त्याला माझा इलाज नाही. एक प्रश्न आपल्या समोर दिसतोय, आपण सगळ्यांनी तो बघणं आवश्यक आहे. राजनाथ सिंह यांची माफी मुस्लिम समाज स्वीकारेल का? तर 44% प्रश्नाला उत्तर देणारे जे वाचक आहेत सकाळ माध्यम समूहाचे किंवा दर्शक आहेत साम वाहिनीचे, 44% लोक होय म्हणतायत, 40% लोक नाही म्हणतायत आणि सांगता येत नाही म्हणणारे 16% लोक आहेत. मला जायचं अशरफ साहेबांकडे. सय्यद अशरफ साहेब, आपल्याला आवाज ऐकू येतो का माझा? हाँ अली, आवाज ऐकू येतोय का? हाँ हाँ हां, एक सांगा की आता ज्या प्रकारच्या माफीबद्दल राजनाथ सिंह बोलता आहेत ती माफी मुस्लिम समाज स्वीकारेल का? आपल्याला काय वाटतं? जरी त्यांनी थेट मुस्लिम समाजाबद्दल किंवा एखाद्या कुठल्या घटनेबद्दल माफी मागितलेली नसली तरी आपल्याला काय वाटतं, मुस्लिम समाजाचं काय मत असेल? आपण अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आहात, अल्पसंख्याकांचं प्रतिनिधित्व करता आहात, काय आपलं म्हणणं आहे? ऐसा है कि राजनाथ सिंह साहब जो माफी मांगे हैं वो उसमें काफी देर हो चुकी है, और अगर उनको माफी मांगना है और दिल से बीजेपी को माफी मांगना है तो गुजरात में उन लोगों के पास जाना चाहिए जिन लोगों का घर बर्बाद हो चुका है, जिन लोगों के बच्चे मर चुके हैं, जिनका घर लूट चुका है और जो सड़क पे आ चुके हैं. तो कहां कहां माफी मांगेंगे राजनाथ सिंह जी और कैसे लोग माफ कर देंगे? मेरे समझ में नहीं आ रहा है कि इनकी माफी को कोई मुसलमान एक्सेप्ट करेगा. काय माधवराव भंडारी काय म्हणाले याच्यावर? आता म्हणजे ही प्रतिक्रिया अशरफजींची आहे, ती एका विशिष्ट समाजाकडनं आलेली आहे. ही भावना आपल्या सर्व्हेमध्ये मात्र दिसत नाही आहे. 44% लोक म्हणतात की ही माफी मुस्लिम समाज स्वीकारेल, पण अशरफांचं म्हणणं काही वेगळं दिसतंय. आपण काय म्हणाल माधवराव याबाबत? ते अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य आहेत, ते त्यांची सरकारने केलेली नेमणूक आहे. आणि या काँग्रेसच्या राजवटीमध्ये स्वतःच्या कार्यकर्त्यांखेरीज कुणाची नेमणूक केली जात नाही. अब्दुल कादीर मुकादम सारखा सच्चा कार्यकर्ता, त्याला अशा आयोगावरती कुठे नेमणूक मिळत नाही. त्यामुळे हे जे काय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य म्हणून सद्ग्रस्त बोलतायत ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणूनच बोलतायत. आणि काँग्रेसच्या पोटामध्ये आज हा गोळा उडलेला आहे की जर खरोखरच 4-2% मुसलमानांची मतं आपल्यापासून तुटली आणि भाजपकडे गेली तर आपलं राहिलेलं सगळंच जाणार आहे. या भीतीतून ते बोलतायत. पण तुमचे प्रेक्षक त्याच्यापेक्षा वेगळं सांगतायत. ज्या ज्यांची जे लोक मतं देणार आहेत त्यांच्या समजुतीला जास्त महत्व आहे. मला परत एकदा मलिक साहेबांकडे जायचं आहे. मलिक साहेब, आपल्याला काय वाटतं की एक तर उघडच आहे की एक संपूर्ण देशपातळीवर मोदींची आत्ता एक लाट दिसते. मोदी स्वतः विविध प्रदेशांमध्ये जाऊन तिथल्या संस्कृतीमध्ये
त्यांच्याशी मिळून मिसळून वागून त्यांचे प्रश्न मांडतायत, त्यांच्या विकासाची भाषा करतायत, त्या भागामध्ये मोदींचं एक प्रकारची लोकप्रियता वाढताना दिसतेय. याच्याकडे आपण कसं बघता? मॅजिक फिगरकडे जाण्याकरता त्यांचा हा प्रयत्न आपल्याला वाटतो, त्याच्याकरता मुस्लिम समाजाला बरोबर घेण्याकरता आपल्या कृतीमधून ते काहीतरी एक बदल दाखवून देऊ इच्छित आहेत, काही स्वतः बोलत नाही असं आपल्याला वाटतं? कृतीमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर एखादा मंत्री पहिले गुजरातमध्ये 2 मुस्लिम करा. 2 मुस्लिम मंत्री केल्यानंतर लोकांना वाटेल कुठेतरी यांच्या मनामध्ये कुठेतरी बदल घडते, यांची नियत बदलते, त्यांना मुस्लिमांना सोबत घेऊन जायचं आहे. पण मलिक साहेब त्यांनी एक तरी त्यांनी मंत्री त्यांनी करून जुनागडमध्ये 5 उमेदवार उभे केलेले होते, हे आपल्याला माहिती आहे. अरे मुस्लिम वार्डामध्ये मुस्लिम उमेदवार उभा करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसताना 2-4 नगरसेवकासाठी त्यांनी उमेदवारी दिली. त्यांनी विधानसभेसाठी किती उमेदवारी दिली आजपर्यंत? त्यांनी ज्या केंद्र सरकारने प्री मॅट्रिक स्कॉलरशिपचे पैसे पाठवले, आजपर्यंत किती विद्यार्थ्यांना त्यांनी वितरित केले? ते सांगता आम्ही धर्माच्या आधारावर वितरित करणारच नाही आणि हे पैसे आम्हाला वापरायचेच नाही, अशी भूमिका मांडणारी लोक तुम्ही सांगताय की त्यांच्या बाबतीत बरंचसं काहीतरी लोकप्रियता वाढते. कालच एक्सप्रेस न्यूज या चॅनलने सगळा दाखवलेला आहे की विविध माध्यमातून जे सगळे सर्वे येत आहे, कसे मॅनेज करताय. नानाजी देशमुखचे जे पुतणे आहेत ते देशमुख त्यांना कसे पैसे मागताना त्यांनी दाखवला. याच्यातून सिद्ध होते हे सगळं प्रचार माध्यमातून मोदीची लोकप्रियता वाढते. मलिक साहेब तुमच्या सगळे या शब्दाला मी स्वतःच मोठा आक्षेप घेतो, कारण सगळे म्हणजे त्याच्यामध्ये आमची वाहिनी साम वाहिनी सुद्धा येते आणि सगळेच चॅनल्स काय अशा पद्धतीने काम करत नाहीत. मुळात ही सुद्धा एक ही सुद्धा एका चॅनलनी दिलेली बातमीच आहे. 13 सर्वेक्षण कंपन्या त्यांनी एक्सप्रेस न्यूजनी 13 कंपन्यांचे लोक पैसे मागतायत. मलिक साहेब करण्यासाठी आमची तयारी आहे. मलिक साहेब तुमच्या ऐका जरा तुमच्या याच लॉजिकनी ही जी बातमी ज्या चॅनलनी दाखवली असं तुम्ही म्हणताय, त्या चॅनलची बातमी सुद्धा मॅनेज झाली असण्याची शक्यता आहे तुमच्या याच लॉजिकनी. त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? असं नाहीये. तुम्ही एक्सप्रेस न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन बघा, माहितीये मला तुम्ही काय म्हणताय. जे सगळे लोक सांगतायत त्याच्यातून स्पष्ट होते लोकप्रियता वाढते घटते. जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत आपल्याला बोलता येत नाही. ठीक आहे, ते क्षमा मागताय, कितपर्यंत लोक क्षमा करतील हे आता निकाल आल्यानंतर कळणारच आहे. नुसतं कुठेतरी भूल थापा देणे, एकाने सांगायचं आहे की आम्हाला क्षमा करा, सिंगलनी सांगायचा मुस्लिमच्या विरोधात, संघ परिवारच्या इतर लोकांनी मुस्लिमाच्या विरोधात बोलत राहायचा, तिकडे आसाममध्ये जाऊन तिथे मुस्लिमांच्या विरोधात भावना निर्माण करायचा की हिंदू बांगलादेशींना आम्ही पुनर्वसित इथे करू. म्हणजे काय, तिथे आसाममध्ये राहणारे जे मुस्लिम आहे ते सगळे मुस्लिम भारतातले नाही अशी परिस्थिती निर्माण करणे म्हणजे कथनी आणि करणी हे वेगळी परिस्थिती त्यांची आहे.